पाठीमागून काही तसे काही असे साधक सुद्धा असतात, आधी शेवटून वाचतात. फळ शेवटी लिहिलेलं असते ना, फलश्रुती शेवटी असते. पण आधी फलश्रुती वाचतात की याचं फळ काय, मग विचार करतात की बाबा ठीक आहे आपण काय हे करा. त्याच्यामध्ये लक्ष्मी मिळणार असेल, अजून काही मिळणार असेल, ज्याच्या फलश्रुतीमध्ये लक्ष्मी मिळणार लिहिलेलं आहे. शिवतांडव स्तोत्र एवढं फेमस का झालं, मला एका व्यापाऱ्याने सांगितलं. मला त्याच्या फलश्रुतीमध्ये लिहिलंय, तस्य स्थिराम रथ गजेंद्र तुरंग युक्ताम लक्ष्मीम सदैव सुमुखीम प्रददाति शंभू. जो या स्तोत्राचा पाठ करतो त्याला स्थिर असणारी रथ गजेंद्र तुरंगाने युक्त असणारी लक्ष्मी भगवान शंकर देतात. म्हणून ते शिवतांडव स्तोत्र इतकं फेमस झालं आणि आम्ही त्याचा नित्य पाठ करतो. आता मी म्हणलं व्यापाऱ्याचा या शेठ सावकाराचा शिवतांडवाचा काय संबंध, त्यांनी मला संबंध दाखवला पाहिजे की ह्याच्या या स्तोत्राच्या फळामध्ये लक्ष्मी प्राप्ती लिहिली आणि त्यामुळे आम्ही या स्तोत्राचा पाठ करतो. माणूस त्यातल्या त्यात कलियुगातला माणूस असा म्हटलं मी महाराज, काय मिळेल ते आधी सांगा आणि मग सांगा काय करायचं. एकदा असंच आपल्या माहेश्वरी समाजामध्ये रामचरितमानसची कथा होती आणि मी सांगू लागलो, कलयुग केवल नाम आधारा सुमीर सुमीर नर उतरही पारा. ह्या दोह्याचा मी विवेचन करू लागलो. कथा झाली की एक शेठजी माझ्याकडे आले. माणस ते म्हणले, महाराज ही तुलसीदास महाराजांच्या काळातला हा सिद्धांत आहे. मी म्हणलं असं, मग आता करंट लेटेस्ट अपडेटेड सिद्धांत काय. त्यांनी मला सांगितलं, आता चालत्या काळानुसार आपण राहिलं पाहिजे, म्हणून आता ओवी अशी घेतली पाहिजे, दोहा असा म्हणला पाहिजे, कलयुग केवल दाम कमा कमा नर उतरही पार. हे सध्याचं जे वर्तमान करंट कलियुग आहे ना, हे फक्त दाम आधार, हे फक्त पैशाच्या आधी नाही. म्हणून महाराज बर हे हनुमान चालीसामध्ये लिहिलंय म्हणजे. मी म्हणलं कुठे लिहिलंय, हनुमान काही म्हणता का तुम्ही. नाही, होत न आज्ञा बिनु पैसा विठाला विठाला राम दुआरे तुम्हारा गवारे, होत न आज्ञा बिनु पैसा. तो म्हणला, महाराज रामाच्या दारी जरी गेलो ना तुम्ही, अयोध्येला चालला जात का, जोपर्यंत पैसा नाही तोपर्यंत आज्ञा होणार नाही बरं तुम्हाला. असे सुद्धा अर्थ लावतात महाराज. असा सुद्धा स्वार्थ मनुष्य पाहतो. कलियुगी मनुष्याची वृत्ती अशी आहे, काय मिळेल ते आधी सांगा आणि मग काय करायचं ते सांगा. तर तुकाराम महाराज म्हणतात की राम म्हणा. बर आता हरिपाठामध्ये सुद्धा एवढं मोठं फळ सांगितलंय बरं माऊलींनी. त्या फळाची त्याला काही दुसरं मोजमापच नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. इतकं पुण्य होईल की त्याची गणनाच कोणी करू शकणार नाही. पण एक कलियुगी माणसाला महाराज, आता तुकाराम महाराज हे 350 वर्षानंतर झाले माऊलींच्या, 300-350 वर्ष. काळ बदललेला. कोणाला पुण्य पाहिजे, कोणाला काही पाहिजे. हरिपाठाचा सुद्धा अधिकारी तो आहे जो कमीत कमी मुमुक्षु तरी आहे. म्हणून सुरुवातीलाच माऊली मुक्तीचं वर्णन करतात. तेने मुक्तिचारी साधिये तेने मुक्तिचारी साधिये तेने मुक्तिचारी देवाची
पुण्याचा धियेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. गणना चूक शकत नाही अशा पुण्याचं वर्णन माऊलींनी केलं बरं. पण आता कोणाला पुण्याचं पडलंय आणि कोणाला मुक्तीचं पडलंय. इथं आमचा कामधंदा नीट चालला पाहिजे, आमचं घरात सगळं चांगलं हे पाहिजे, आमची सगळी इडापिडा शेजाऱ्यावर निघून गेली पाहिजे आणि आमचा कॅश फ्लो करंट म्हणजे चांगला व्यवस्थित पाहिजे. ह्याच्याशी मतलब आहे आम्हाला मुक्तीची काय गरज आहे. असे वृत्ती आहे बरं लोकांची. म्हणून त्या नुसत्या पुण्याची काही गरज नाही, त्या मुक्तीची सुद्धा काही गरज नाही. जसं जसं उत्तरोत्तर कलियुग वाढत जातं तसं तसं मोक्षत्वाचा सुद्धा ऱ्हास होतो बरं. म्हणून तुकाराम महाराज माऊलींच्या थोडंसं पुढं जाऊन अजून म्हणतात की बाबा जर तुम्ही राम नाम म्हणाल ना तर काय होईल. राम म्हणता रामची होई जे. तुम्ही रामासारखं व्हाल. राम नुसतं म्हणाल ना राम 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 म्हणता म्हणता तुम्ही रामासारखे व्हाल. ही सगळ्यात मोठी फलश्रुती आहे. प्रसिद्ध कथानक आहे वाल्मिकी ऋषींच. वाल्मिकी महाराज हे पूर्वी काही ऋषी नव्हते. अहो चांगल्या घरामध्ये उत्पन्न होऊन सुद्धा वाल्मिकी रामायण असेल किंवा अध्यात्म रामायण असेल. आता अध्यात्म रामायणाबद्दल मी थोडंसं खासून बोलू शकतो कारण की माझं त्याचंच पारायण चालू आहे नेमकं. तर संतांचा सुद्धा कसं योग असतो बघा. नेमकं जो विषय मी वाचला नव्हता त्याचाच पारायण मला मिळालं. जे माझं वाचायचं राहिलं होतं रामचरित मानस तर नेहमी नवांना पारायण होत असतं अधूनमधून, पण अध्यात्म रामायणाचं सहसा होत नाही. नेमकं तेच पारायण मला त्यांनी करायला सांगितलं. त्यामध्ये वाल्मिकी ऋषींनी आपला परिचय दिला आणि वाल्मिकी रामायणात सुद्धा आपला परिचय दिला. चांगल्या पवित्र विप्र कुळामध्ये उत्पन्न होऊन सुद्धा चोरांच्या संगतीत राहिले. चोर डाकू यांच्या संगतीत राहिले आणि आता जसा करावा संग तसा चढेल राहील. म्हणून संगती चांगली असावी. सदा संगती सज्जनांची करावी. रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन करतात. अहो तुम्हाला सत्संग ज्यावेळेस घडेल त्यावेळेस घडेल, पण दुस्संगाचा त्याग तर आत्ताच करावा. नारद भक्तिसूत्रामध्ये देवर्षी नारद म्हणतात भक्ती करायचं असेल तर कशाचा पथ्य आहे म्हणतात दुस्संग सर्वथैव त्याज्या. दुस्संगाचा त्याग तत्काळ केला पाहिजे. सत्संग घडेल त्यावेळेस घडेल, पण दुस्संगातून बाहेर तरी या. त्याला काही मुहूर्त पाहावं लागतं का. घराला आग लागली आहे आणि कोणी घरात येऊन असं बाहेर येऊन विचारतं का महाराज घराच्या बाहेर पडायचं मुहूर्त सांगा. अरे आग लागली आहे म्हटल्यावर झडझडवणी वैराग्याला धारण करून माणसाने बाहेर पडलं पाहिजे. तसं दुस्संगाचा त्याग हा तत्क्षण केला पाहिजे. पण आता दुस्संगामध्ये फसलेले हे वाल्मिकी ऋषी वाल्या कोळी. हा सगळा इतिहास असा आहे महाराज. तिथं वाल्या कोळी होते ज्या जंगलामध्ये चोऱ्या माऱ्या करायचे. ते क्षेत्र अजून सुद्धा आहेत बरं, भयंकर असे क्षेत्र. आणि काय तात वर्ग अपवर्ग सुख धैर्य तुला एक अंग तुलरंगाही सकल मिली जो सुख लव सत्संग. तुलसीदासांनी काय सुंदर वर्णन केलंय. थोडासा मिळालेला सत्संग सुद्धा क्षणाचा मिळालेला सत्संग सुद्धा किती अमोघ असतो. सप्तर्षी जाऊ लागले बरं. कुठं कुठं देवर्षी नारदांचं वर्णन मिळतं, पण अध्यात्म रामायणामध्ये असं वर्णन आहे की सप्तर्षी जाऊ लागले. आणि सप्तऋषी जात असताना या वाल्या कोळ्यांनी पाहिलं आणि आता ऋषींकडे काय असणार आहे कमंडलू दंड अजून काय त्यांचं वलकल वस्त्र वगैरे फळ ते सुद्धा चोरले. ते सुद्धा घेतले आणि अरे 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 ऋषींकडून काय घ्यावं. ज्या ऋषींचं दर्शन दुर्लभ आहे असे ऋषी आयुष्यात एकदा सुद्धा मिळाले तर आपण आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. पण हे न सुचता त्यांचा कमंडलू घे, त्यांचं फळ घे, त्यांचे वस्त्रच घे असं करतात का कुठे. अरे कशासाठी या चोऱ्या माऱ्या करतोयस. तो म्हणला की काय करा महाराज लेकर बाळा येतो मला. चोर सुद्धा असं म्हणतात, डाकू सुद्धा असं म्हणतात, आम्ही मजबुरीने चोऱ्या करतो. नेते मंडळी सुद्धा असं म्हणतात आम्हाला मजबुरीने भ्रष्टाचार करावा लागतो म्हणे. तर लेकरा बाळासाठी तुला चोऱ्या माऱ्या करायचे. तो म्हणला हो महाराज माझा परिवार आहे,
आणि माझं पोटच ह्याच्यावर आहे, माझा परिवार जगायचला या चोऱ्या माऱ्यांवर, त्याच्यामुळे मला चोऱ्या करणं गरजेचं आहे. बरं, सप्तर्षी म्हणाले जा आधी तुझ्या घरच्यांना विचारून ये, तू त्यांच्यासाठी चोऱ्या मारे करायलास ना, तू त्यांना पालन करण्यासाठी चोऱ्या मारे करायलास ना, त्याचं फळ नरक आहे हे तुला माहिती की नाही, त्याचं फळ वाईट आहे हे तुला माहिती की नाही. तो म्हणाला हो महाराज, ऐकून तर आहे की वाईट फळ असतं, पण आता काय करावं, करिअरच ह्याच्यात झालंय, आता आमचं प्रोफेशनच आमचं हे झालंय, आता काय करावं चोरीचं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कष्टाचा पैसा असतो, कष्ट केल्याशिवाय समोरच्याचं घेता येत नाही, आणि त्यामुळं परिवारासाठी करतो. ते म्हणाले जा घरच्यांना विचार ज्यांच्यासाठी पाप करतोयस, ज्यावेळेस फळ भोगायची वारी येईल त्यावेळेस ते तुझ्या फळामध्ये ते भागीदार असतील. ते वाटण्या सगळ्या गोष्टीच्या समान असल्या पाहिजेत की नाही, जमिनीचे असतील, धंद्याचे असतील, घराचे असतील, अजून कशाचे असतील. अरे पाप पुण्य कर्माची सुद्धा ही तुमची प्रॉपर्टी आहे, त्याचं ज्यावेळेस फळ भोगायची वेळ येईल त्यावेळेस तुझ्या पापामध्ये कोणी समदुःखी असतील का हे चौकशी करून ये जा. त्याला खरंच वाटलं की अरे आयुष्यभर मी याच्यासाठी चोऱ्या केल्या, कधी याचा विचार नाही केला. बर, तो म्हटला महाराज मला पाठवायला तुम्ही आणि पळून गेला तर बांधून ठेवलं महाराज त्यांनी सप्तऋषी की तुम्ही काहीतरी कारण काढून निघून जात असाल म्हणून. ते म्हणजे आम्ही कुठं जाणार नाही, बांधून ठेवलं आणि घरी आला आणि म्हणाले की आज मला तुम्हाला काहीतरी बोलायचं. काय बोलायचंय, मध्येच कस काय आलात, हाफ डे काय आज. ते म्हणाले आज मला महत्वाचं बोलायचंय, जे तुमच्यासाठी मी चोऱ्या माऱ्या करायलो, पण चोरी मारीचं फळ नरक असतं. चोऱ्या माऱ्याचं फळ, पापाचं फळ हे या जन्मातच नाही, नरक तर भोगावाच लागतो पुढं, पण पुढच्या जन्मामध्ये मनुष्य सुद्धा होता येत नाही. बरं, प्रमोशन होत आहे त्याचं. या जन्मामध्ये 2 पायाचा आहे तर पुढच्या जन्मामध्ये 4 पायाचा होतो. मनुष्य म्हणून सुद्धा जन्माला येत नाही, सरळ जनावर होतो. आणि असं फळ आहे, माझ्या पापाच्या या फळामध्ये तुम्ही भागीदार असताल की नाही. ते म्हणले आमचा त्या पापाच्या फळामध्ये भागीदार असण्याचा काय संबंध आहे. तुम्ही बायको म्हणले की तुम्ही माझ्याशी लग्न केलंय तर माझं भरण पोषण करणं तुमचं कर्तव्य आहे, आणि मी तुमची अर्धांगिनी आहे. कशामध्ये, पुण्यामध्ये, तुमच्या चांगल्या ह्याच्यामध्ये माझा अर्धा हिस्सा असेल, तुमच्या पापामध्ये मी नाही बाबा अर्धांगिनी तुमची. लेकरा बाळांना विचारलं, लेकरा बाळ म्हणाले बाबा आम्हाला आमच्या पुढच्या करिअरचं पडलंय, तुम्ही कुठले पाप पुण्य धरून बसला, आणि तुम्ही आम्हाला जन्माला घातलाय म्हणजे पोचणं तुमचं काम आहे की नाही. तुम्ही आम्हाला कसंही करून पोचाल, त्याच्यामध्ये आमची काय चूक, आम्ही कशाला तुमच्या पापाचे भागी होऊ. कोणीच महाराज पापाला स्वीकार करायला तयार झाला नाही, पश्चाताप झाला. त्या वाल्मिकीला म्हणाले खरंच आज माझे खरंच सुहृद भेटले, बरं आज माझ्या कल्याणाचा विचार करणारे साधू पुरुष मला भेटले. त्यांच्याकडे आला आणि म्हणाला महाराज कृपा करा, खूप मोठा पापी आहे, आयुष्यभर पाप केलं आणि आता काही केल्या, कोणीही माझ्या घरचे सुद्धा माझ्या पापामध्ये वाळले नाहीये. मी कधी विचार केला नाही की इतका मोठा पापाचा डोंगर हा मला भोगावा लागेल, आणि म्हणून आता मला ह्याच्यातून बाहेर निघायचा मार्ग सांग. ते म्हणाले आता तुला काय कर्मयोग सांगायचा का, तुला यज्ञयाग सांगायचा का, तुला रोजची पूजा सांगायची का, राजोपचार सांगायची का, योगाभ्यास सांगायचा का, तुला तत्वाचा विचार सांगायचा. ते म्हटले तुला भक्ती सुद्धा जमणार नाहीये, तुला एकच साधन आहे, नाम संकीर्तन साधन भई सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. सगळ्या पापांचं दाह करणारे, सर्वात पापांना दहन करणारी दाहिका शक्ती जर कुठल्या साधनामध्ये तर ती भगवंताच्या नामामध्ये, आणि त्यातल्या त्यात सर्वाधिक पापाचा नाश करणारं जर कुठलं नाव असेल तर ते म्हणजे भगवंताचं रामनाम. आणि म्हणून तू त्या राम नामाचा जप आता इथून पुढे करत जा. बस आता इथून पुढे संसारी काही बोलायचं सुद्धा नाही. तोंडातून निघालं तरी चलता फिरता उठता अवस्था खाता पिता प्रत्येक वेळेस राम 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 हे तुझ्या तोंडून निघालं पाहिजे. ऐकलं बरं त्यांनी, पण त्याला राम राम म्हणता येईल. महाराज सिद्धांत आहे की जोपर्यंत आपल्या कर्माच्या अकाउंट मध्ये काही पुण्य नाही ना,
काही चांगलं सुकृत नाही ना तोपर्यंत देवाचं नाव निघत सुद्धा नाही. पाप्याचं नाव निघेल, अजून कुठल्या नेत्याचं मंत्र्यांचं नाव निघेल, अजून कुठल्या कुणाचं नाव निघेल, पण देवाचं नाव निघायला खात्यामध्ये काहीतरी पुण्य असल्याशिवाय देवाचं नाव निघत नाही. आता ह्याच्याकडे अजिबातच काही पुण्य नव्हतं. ह्याला राम इतकं सरळ उच्चार सुद्धा करता येत नव्हतं. बघ कोणी आला की हा मारा मारा, मरण्याचं मारायचंच तोडायचं, ह्याच्या तोंडामध्ये तेवढंच बसलं होतं. तो म्हणला महाराज माझ्या तोंड तुम्ही जे म्हणताय ना ते मला म्हणता येत, मला मरा मरा म्हणता येईल. ऋषींनी विचार केला, अरे दोनदा मारा म्हणल्यावर एकदा तरी राम होईल की नाही त्याचं? उलटा अक्षर आहे ठीक आहे, दोनच अक्षर आहेत आणि उलटा जरी उच्चार केला तरी त्याचं कल्याण होईल ठीक आहे, तुला राम राम जमणार नाही ना, तू मरा महाराज. आणि त्यांनी जप सुरू केला. महाराज गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात, उलटा नाम जपत जग जाना, वाल्मीकि भय ब्रह्म समाना, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मीकि भय ब्रह्म समाना, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदर्शनक अजिर बिहारी, मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदर्शनक अजिर बिहारी. मरा मरा जपलं पण तो देव कसा आहे? मंगल भवन अमंगल हारी, सगळ्या अमंगलाचं हरण करणारे उलटा नाम जपत गेला महाराज. अशी स्थिती लागली त्या नामामध्ये, असा तल्लीन झाला तो वाल्या गोळी. नाम जपता 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 समाधी लागली, अंगावर वारुळ जमलं, अशी समाधी लागली. वारुळाला संस्कृत मध्ये वल्मीक असं म्हणतात. ते वल्मीक म्हणजे वारुळ ज्याच्यावर चढलं ते म्हणजे ऋषी वाल्मिकी. विठ्ठल 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 बोला पुंडरी विठ्ठल. साक्षात परब्रह्मस्वरूप झाला महाराज. त्या ऋषींनी सांगितलं होतं आम्ही परत येऊच तोवर तू हेच चालू ठेवायचं. त्यांनी विचारलं होतं कधीपर्यंत करायचं नामजप करा, ते म्हणले कधीपर्यंत करायचं? ते म्हणले आम्ही परत येईल. आता ह्यांना हिशोब माहित होता की ह्याचे पाप केवढे, लवकर तर काही यावं लागणार नाही, जाऊन येतो म्हणायला. म्हणून ते म्हणाले आम्ही परत येईपर्यंत येऊन पाहतात तर काय अंगावर वारुळ आहे, वारुळ आहे. आणि जसं बस धन्य झालास कृतार्थ झालास उठ असं ज्यावेळेस म्हणतात, वारुळातून उठतो आणि चमचम चमचम चम तेजपुंज अशी काया, पापी असणारा तो देह पण तेजपुंज असं चमकणारी त्याची काया पाहिजे. आणि म्हणाले खरोखर धन्य आहेस तू वाल्मिकी. वारुळामधून वल्मिकामधून निघाल्यामुळे तुझं नाव वाल्मिकी असं होईल. आणि ह्या पुढे आतापर्यंत तू जगाच्या वस्तू चोरी करत होतास, आता जगाचे दोष चोरी करशील, आता जगाचे पाप चोरी करशील. एवढं सामर्थ्य तुझ्यामध्ये प्राप्त होईल. बरं आतापर्यंत पापामध्ये निमित्त असणारा तो वाल्मिकी जगाचे पाप हरण करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला. बरं वेदामध्ये छंद होते पण जगामध्ये कुठलंही काव्य नव्हतं, जगामधले कुठलंही छंदात्मक वृत्तात्मक असं कुठलंही कृती नव्हती, असा कुठलाही ग्रंथ नव्हता. आता
तू लेखणी घे आणि इथून जगाचं कल्याण करण्याचं आरंभ. आणि असं म्हणून वाल्मिकी ऋषी त्यावेळेस पासून सिद्ध होतात आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे असंच त्यांचं पुढे जीवन आहे. सांगायचं तात्पर्य काय? ब्रह्मस्वरूप काय महाराज? ब्रह्महत्या. कुणाची हत्या करणं पाप आहे, पण त्यातल्याच ब्रह्महत्या होणं हे महापाप आहे. बरं, पंचमहापापांमध्ये सुद्धा सगळ्यात मोठं महापाप ब्रह्महत्या आहे. आणि अशा ब्रह्महत्यादी पापांची राशी ही असणाऱ्या त्या वाल्या कोळ्याचं फक्त नामाच्या साधनेने इतकी श्रेष्ठ स्थिती झाली, इतकी श्रेष्ठ गती झाली, ऋषित्व त्यांना प्राप्त झालं आणि त्यानंतर संपूर्ण जीवन राममय झालं, रामचिंतनामध्ये लीन झाले. हे कशाचं फळ आहे? हे राम म्हणण्याचं फळ. तुकाराम महाराज सांगतात, राम म्हणता रामाची होई जे. हे फळ आहे ज्याचा तुम्ही जप करता ना, त्यातल्या प्रभू रामचंद्रांचा ज्यावेळेस जप करता त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासारखे होता, ह्याच्यामध्ये तिळमात्रही शंका नाही. हे राम नामाच्या जपाचं हे फळ आहे. हे राम नामाच्या उच्चारणाचं फळ. आणि म्हणून आता विष्णू सहस्रनाम वगैरे खूप मोठे मोठे स्तोत्र असतील, पण सगळ्यांच्या शेवटी काय येतं? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. राम नाम वरानने. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विष्णू सहस्रनामासारखे तुम्हाला श्रेष्ठ सहस्रनाम जर शक्य होत नसतील, तीनदा राम जरी म्हणलं ना, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे तीनदा जरी उच्चारण जर केला ना, सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम. सहस्रनामाचं तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. बरं, असं विशेष महत्व.
सरळ साधं सोपं साधन म्हणजे रामनामाचा उच्चार. आणि त्यांनी काय होतं, रामाची होई रामत्वाला तो जीव प्राप्त होतो. अरे जो देवाचं नाव घेतो, जो देवाचं नामाचं असं आहे, ज्याचं नाव घेतलं त्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं की नाही. कुणाचंही तुम्ही नाव घ्या, बाळ्या, सोम्या, गोम्या, जे काय आपल्या लेकरा बाळांचे नाव असतील, ते नाव घेतल्या घेतल्या चेहऱ्यासमोर राहतं की नाही. ज्यावेळेस तुम्ही नामाचा उच्चार करता त्यावेळेस ते ठीक आहे. आता तुम्ही एक माळा जप कराल, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, किंवा राम राम जे काही कराल, ठीक आहे. तुमचं पूर्ण माळ होईपर्यंत प्रभू रामचंद्रांचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या ध्यानामध्ये असेल की नाही याची शाश्वती नाही. पण सुरुवातीला तरी त्यांचं चित्र डोळ्यासमोर येतं की नाही. आणि यावं जपाच्याच वेळेस नाही, पण कशाच्याही वेळेस यावं. म्हणून रामरक्षा स्तोत्राचा सुद्धा पाठ करताना सुद्धा काय येतं, विनियोग झाला की आता ध्यानम, सगळ्यात पहिल्यांदा ध्यान, देवाचं चिंतन व्हावं, देवाच्या रूपाचं आपण चिंतन करावं. कीर्तनाला सुरुवात करताना सगळ्यात पहिला अभंग महाराजांनी कुठला घ्यायचा असतो, रूपाचा अभंग. आधी ध्यान करावं, ते चिंतन करावं. ध्याये राजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्महसनस्थं पीतमुवासोपसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटा मण्डलं रामचन्द्रं प्रभु रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे प्रभूंचं ध्यान करावं. नाम जपाची विशेषता आहे की ध्यान करावं सांगावं लागत नाही, आपोआप त्या देवाचा चेहरा, त्या देवाचं स्वरूप हे आपल्या डोळ्यासमोर येतं बरं. आणि चिंतन होतं, ध्यान होतं. आणि त्याचं फळ असं आहे की ज्याचं आपण चिंतन आपल्याकडून चुकूनही होतं, ज्याचं नाव आपल्याकडून सारखं सारखं घेतलं जातं, त्याचा जप केला जातो, ज्या देवाचा विचार केला जातो, त्या देवाचं तत्व आपल्यामध्ये अवतरल्याशिवाय राहत नाही. बरं, रामायणामध्ये सुंदर प्रसंग आहे की ज्यावेळेस सीता मातेचं हरण ह्या रावणाने केलं आणि आता राक्षसीच वृत्ती त्याची, आणि अशोक वनामध्ये ठेवलं आणि सारखे सारखे त्याच्या दासी होत्या ना, दासी असतील, कधी अजून भूत असतील, त्यांच्याकडून निरोप पाठवायचा की माझा अंगीकार कर म्हणावं सीतेने. आता सीता माता ही जगज्जननी महाराज, सगळ्या पतिव्रतांची आदर्श शिरोमणी, ती म्हणाली ती धमकवायला कधी कधी रावण सुद्धा येत होता. तर रामायणामध्ये असं वर्णन आहे, रावण जर सीता मातेला जर बोलायला आला तर सीता माता त्याच्याकडे बघत सुद्धा नव्हती. सीता माता असं तीर्थ बघून बोलायची, तो इथं समोर आहे, तीर्थ बघून बोलायची. आता माता मावल्यांना हा अभ्यास असतो, बघायचं, एखाद्यावर चिडल्या ना तर बघत सुद्धा नाही, त्याच्या दुसरीकडे बघून बोल. आता सीता माता त्या रावणाकडे पाहायची सुद्धा नाही, आणि काही तृण अंकुर वगैरे असतील त्यांच्याकडे बघून रावणाला बोलायची, तो धमकवायला आला. आणि काही केल्या रावणाचा काही मनसुबा काही सफल होत नव्हता. सीता माता कुठल्याच गोष्टीला होकार द्यायला तयार नव्हती आणि कसलाच विचार करायला तयार नव्हती. परेशान झाला हा रावण. रावणाचे मंत्री वगैरे म्हटले, अहो महाराज, तुम्ही जग जिंकलंय, तुम्ही स्वर्ग जिंकलंय, नवग्रह असतील, स्वर्गातले देवता असतील, नवग्रह दिग्पाल वगैरे दशदिग्पाल हे सगळे तुमच्या अंकित आहेत. काय तुम्ही एखाद्या स्त्रीला वश तुमच्याकडून होणं अवघड आहे का? एक काम करा, ती अशी सरळ वश होत नाही ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रभू रामचंद्रांचं स्वरूप धारण करा, प्रभू रामचंद्रांचं रूप धारण करा आणि मग सीता मातेकडे जा. मग कसला काही विचारच असणार नाही. रावण म्हणाला, मी वीर तर आहे, पण पृथ्वीवरच्या सर्व विद्वानांमध्ये सध्या माझी विद्वत्ता ही सुद्धा उच्च आहे. सर्व विद्वानांमध्ये सुद्धा मी विद्वान आहे पृथ्वीवर. तुला वाटतं का की हा प्रयोग मी करून बघितला नसेल? तुला असं वाटतं का की मी प्रभू रामचंद्रांचं रूप धारण केलं नसेल? मी ते केलं, पण जसं मी प्रभू रामचंद्रांचं रूप धारण केलं ना, असं झालं की माझी रावणाची वृत्तीच निघून गेली.
मला प्रत्येक परस्त्रीमध्ये माझी माता दिसू लागली. बरं, प्रभू रामचंद्रांचं स्वरूप धारण केलं, प्रत्येक परस्त्रीमध्ये माता दिसू लागली. हे प्रभू रामचंद्रांच्या स्वरूप धारण करण्याचं हे सामर्थ्य आहे, हे त्याचं फळ आहे. राम म्हणता रामाची होई, हा अर्थ आहे. रामाचं ध्यान केल्यावर आता ज्याचं रूप घ्यायचंय त्याचं ध्यान करावं लागेल की नाही? ज्याचं रूप घ्यायचंय त्याचा फोटो माहित पाहिजे, त्याचं हे चिंतन करावं लागेल की नाही? जसं रामांचं चिंतन करून त्यांचं रूप धारण केलं, प्रत्येक परस्त्री माते समान दिसते. कुठल्याही प्रकारचं पाप करावं वाटत नाही, कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम करावं वाटत नाही, आणि त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही म्हणून परत रावण रूपामध्ये येतो. ह्याला म्हणतात राम म्हणता रामाची होई जे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. बघ, प्रभू रामचंद्र इतके उदार आहेत ना, आपली पदवी दुसऱ्यांना देतात, आपली पदवी दुसऱ्यांना देतात. आता ज्या वेळेस वनवासामध्ये ही वानर सेना निघाली, आणि वानर सेना निघाली तर रात्रीचा मुक्कामाला काय महल होते का? आपल्यासारख्या रूमा होत्या का? तंबू सुद्धा नव्हते. मग काय, प्रभू रामचंद्र हे वृक्षाच्या तळवटीशी बसायचे, झाडाच्या मुळाशी बसायचे, आणि वानर कुठं बसायचे? आता माकडं कुठं झोपते? झाडावर झोप, माकडांना वर झोपवायचे आणि स्वतः खाली झोपायचे झाडाच्या. अयोध्येतल्या संतांनी सांगितलंय बरं, अयोध्येतले संत सुद्धा इतके रसिक आहेत. आता आपल्याला संत पूजनाचा वगैरे काय कसा पुढं योग येतो ते आपण पाहूया, पण चांगल्यातले चांगले आपण म्हणजे सगळेच उत्तम असतात, पण तरी आपण विशेष रसिक संत आणण्याचा प्रयत्न करू. बरं, त्यांनी भाव दिलाय. आता माकडं झाडावर बसले म्हणजे त्यांना काही शिष्टाचार असतो भाऊ? माणसामध्ये आणि माकडामध्ये काय फरक आहे? शिष्टाचार विहीनता हा माणसामध्ये आणि माकडामध्ये फरक आहे. शास्त्रामध्ये असं म्हणलंय, स्मृतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानवाः. पुढं काय पुढं? हा, श्रुतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानवाः, आणि श्रुतयो नात्र गच्छन्ति तत्र गच्छति वानराः. असं म्हटलं, श्रुतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वैनराः, श्रुतयो नात्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानराः. असं ज्याप्रमाणे श्रुती स्मृती धर्मशास्त्रामध्ये जसं वागावं असं सांगितलंय, आणि त्याप्रमाणे जो वागतो तो म्हणजे नर, आणि त्याच्या विरुद्ध जो वागतो तो म्हणजे वानर. आता ह्यांना काही शिष्टाचार आहे का? वानरांना फॉर्मॅलिटी आहे का? हे आपले साहेब बाबा आदबीने राहावं. आता अयोध्येतले संत सांगतात बरं, आता झाडावर ज्यावेळेस ते बसायचे ना, माकडं खाली प्रभू रामचंद्र बसले. आता ऐकून कस तरी वाटेल, पण आता ते त्यांचा देहधर्मही करायचे म्हणे, आणि खाली कोण बसले? प्रभू राम. तरी त्यांना काही वाटायचं नाही, तरी त्यांना कसलंही दुःख असं वाटायचं नाही, आणि प्रेम वाटायचं. ही भगवंताची काय भक्तवत्सलता आहे. काय हा शब्द प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखा. भगवंत कधी कधी आपला ऐश्वर्य विसरून जातात आणि भक्ताच्या अधीन होता. याला काय म्हणतात? देवाची भक्तवत्सलता.